सध्या गॅसचे भाव हे गगनाला भिडलेले आहेत आणि गॅस भेटणे सुद्धा खूप मुश्किल झालेले आहे. तर त्याच्यासाठीच आजच्या ह्या तुम्हाला मी इथे टिप्स देणार आहे. तर सर्वात पहिली टिप्स अशी आहे की जेव्हा आपण चपात्या बनवतो ना, तेव्हा गॅस चालू करून तवा गरम करायला ठेवण्या अगोदरच ना आपल्याला या सर्व पिठाचे उंडे बनवून घ्यायचे आहेत. आणि असं केल्यामुळं काय होतं की आपला गॅस हा वाचतो. तर कसा ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. अशा पद्धतीने सर्व उंडे करून ठेवले तर आपल्या चपात्या एकदम पटकन बनवल्या जातात. म्हणजेच जेव्हा आपण पोळपाटावरती चपाती लाटत असतो तेव्हा आपली तव्यावरती सुद्धा एक चपाती भाजायला सुरुवात असते. म्हणजेच आपला तवा इथे जरासुद्धा रिकामा राहत नाही आणि त्याचमुळे इथे आपल्या गॅसची बचत होते. अशा पद्धतीने मी गॅस वापरते आणि त्याच्यामुळेच मला गॅस हा 2.5 ते 3 महिने सहज जातो. तर इथे पहिल्यांदा तुम्ही पाहू शकता, इथे मी आता चपाती लाटायला घेतलेली आहे आणि इथे गॅस सुरू केलेला आहे. म्हणजेच उंडे करण्याच्या नंतर इथे मी गॅस सुरू केला आणि चपाती लाटायला घेतली. आता चपात्या बनवत असताना सुद्धा आपली स्पीड थोडी फास्टच असायला हवी. स्लो चपात्या करत बसलं की आपला गॅस वाया जाईल. तर इथे तुम्ही पाहू शकता चपाती एकदम मी फास्ट लाटून घेतली आणि इकडे आपला तवा पण छान गरम झालेला आहे. आता इथे मी ही चपाती तव्यावरती टाकून घेणार आहे आणि तोपर्यंत खालची चपातीसुद्धा माझी लाटून होणार आहे. आता इथे आपला उंडा बनवण्याचा वेळ हा वाचला आणि त्याच्यामुळेच आपल्याला चपाती लाटण्यासाठी हा वेळ भेटला आणि त्याच वेळामध्ये इथे आपला गॅससुद्धा वाचतो आणि अशा पद्धतीने आपण आपल्या गॅसची बचत करू शकतो. आता इथे मी तवासुद्धा लोखंडाचा वापरलेला आहे. आता लोखंडाची भांडी ना गॅसवरती ठेवली की पटकन गरम होतात. तर त्याच्यामुळेच हँडलमचा तवा वापरण्याऐवजी तुम्ही इथे लोखंडाचा तवासुद्धा वापरू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही इथे पाहू शकता वरची चपाती भाजेपर्यंत माझी खालची चपाती छान अशी लाटून झालेली आहे. तर मंडळी इथे तुम्हाला 2 टिप तर लक्षात आल्याच असतील. सध्या गॅस आपल्याला भेटतसुद्धा नाही आणि त्याचे भावसुद्धा खूप जास्त वाढलेले आहेत आणि त्याच्यामुळेच गॅसची बचत करायची म्हटलं तर अशा पद्धतीने जर तुम्ही गॅस वापरलात तर तुमच्या गॅसची नक्कीच बचत होणार आहे. आणि अशा पद्धतीनेच मी गॅस वापरते. त्याच्यामुळे मला 2 ते 2.5 किंवा कधी-कधी 3 महिनेसुद्धा असा गॅस जातो. तर इथे तुम्ही पाहू शकता चपाती छान माझी भाजून झालेली आहे आणि खालची चपातीसुद्धा छान अशी लाटून झालेली आहे. तर अशाच पद्धतीने इथे मी सर्व चपात्या बनवून घेतलेल्या आहेत. आता नंतर पुढची टिप तुम्हाला इथे मी सांगते. आता शेवटच्या 2 किंवा 1 चपात्या राहिलेल्या असतील ना, तेव्हाच आपल्याला जी भाजी बनवायची आहे ती भाजी आपल्याला कट करून ठेवायची आहे आणि सुकी भाजी आपण सेपरेट दुसऱ्या कढईत न बनवता या गरम तव्यावरती सुद्धा बनवू शकतो. तर इथे मी भेंडी स्वच्छ धुवून कट करून घेतली आणि आहे त्या गरम तव्यावरतीच लगे मी भेंडी परतून घेणार आहे. आता भेंडी ही भाजी अशी आहे की अगदी 2 मिनिटात किंवा 5 मिनिटात बनवून तयार होते. इथे गॅस तुम्ही बंद केला तरीसुद्धा चालेल. या गरम तव्यावरतीच मी अशा पद्धतीने छान अशी ही सुकी भाजीसुद्धा बनवून घेतलेली आहे. आता याच्या पुढची टिप अशी आहे की जेव्हा कधी आपण कोणतंही भांडं गॅसवरती गरम करायला ठेवू ना, तर ते अजिबात ओलं नसायला पाहिजे. म्हणजेच गॅसवरती जर आपल्याला कढई किंवा कोणतंही भांडं ठेवायचं असेल तर ते कॉटनच्या कपड्याने स्वच्छ आपल्याला पुसून घ्यायला पाहिजे. म्हणजे त्यामधील सर्व पाणी निघून जाईल. म्हणजेच कढई आपली एकदम पटकन गरम होईल. आता याच्यानंतरची पुढची टिप अशी आहे की कोणतीही भाजी बनवायची असेल तर ती भाजी आपल्याला एकदम बारीक अशी चिरून घ्यायची आहे. बारीक चिरल्यामुळे काय होतं, भाजी पटकन शिजण्यास मदत होते. तर इथे तुम्ही पाहू शकता मी भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि एकदम बारीक अशी याला कट करून घेतलेली आहे. आता कढई कोरडी घेऊन त्याला गॅसवरती ठेवून घेतलं आणि ही भाजी बनवूनसुद्धा मी इथे घेत आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्हीसुद्धा भाज्या ह्या एकदम बारीक कट केल्या तर तुमची भाजी पटकन शिजेल आणि अर्थातच भाजी पटकन शिजल्यामुळे गॅससुद्धा कमीच लागणार आहे. आता इथे बारीक भाजी कट करून घेतल्यामुळे भाजी तर पटकन शिजतेच, परंतु याच्यावरती जर आपण झाकण ठेवलं ना तर त्यानेसुद्धा भाजी ही पटकन शिजते. तर इथे मी भाजी शिजवण्यासाठी याच्यावरती झाकण ठेवलं आणि अगदी पटकन 2 ते 3 मिनिटात भाजी आपली छान शिजलेली आहे. तर झाकण ठेवून शिजवल्यामुळे काय होतं, एकतर आपल्या गॅसची बचतसुद्धा होते आणि आपल्या भाजीमधील जे पौष्टिक घटक आहेत ना ते आहे तसेच राहतात आणि त्याच्यामुळेच आपल्याला भाजी शिजवत असताना नेहमी झाकण ठेवायचं आहे. तर आता याच्या पुढची टिप अशी आहे, फ्रीजमधील आपल्याला भाज्या काढून घेतल्या की त्या लगेच आपल्याला शिजवायला घ्यायच्या नाहीत. त्याला थोडा वेळ बाहेर ठेवून द्यायचं आहे आणि रूम टेम्परेचरवरती आल्यानंतर मग आपल्याला भाजी बनवायला घ्यायचं आहे. आता इथे मी सॅलड घेतलेलं आहे, तर ते सुद्धा आपल्याला खायला घेण्या अगोदर थोडंसं पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आणि नंतर कट करून घ्यायचं आहे आणि याच पद्धतीने भाज्याचं सुद्धा आपल्याला करायचं आहे.
कोणतीही भाजी बनवायला घेण्याअगोदर आपल्याला ती फ्रीजमधून बाहेर काढून ठेवायची आहे आणि नंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला ती धुवून घ्यायची आहे. असं केल्यामुळे काय होतं, त्यामधील थंडपणा निघून जातो आणि भाजी आपली पटकन शिजते. आपल्याला दूध जरी आपण फ्रीजमध्ये ठेवलेलं असेल ना, ते सुद्धा आपल्याला रूम टेम्परेचरवरती आणायचं आणि मगच ते आपल्याला गरम करायचं आहे. आता याची पुढची टीप अशी आहे, आपल्याला जर समजा आपल्याकडे छोटा कुकर असेल आणि आपल्याला वरण आणि भात सेपरेट बनवण्याऐवजी तुम्ही अशा पद्धतीने एकाच कुकरमध्ये बनवू शकता. इथे मी कुकरमध्ये खाली डाळ शिजायला घातलेली आहे आणि वरती तांब्यामध्ये पाणी घालून त्याच्यामध्ये तांदूळ घातलेले आहेत. म्हणजेच डाळ आणि भात एकाच वेळी आपण शिजवू शकतो. आणि जेव्हा आपण हे कुकर गॅसवरती ठेवतो ना, तेव्हा आपल्याला सर्वात अगोदर गॅसची फ्लेम ही फुल करायची आहे आणि नंतर आपल्याला 2 शिट्ट्या झाल्या की लगेच गॅस बंद करायचा आहे. आता कुकर आतमधून हा एकदम गरम असतो आणि त्याच्यामुळेच आपला डाळ भात छान शिजतो. आता आपल्याकडे मोठा कुकर असेल किंवा डब्यांचा कुकर असेल तर तुम्ही वरण भात आणि साईडला बटाटे पण उकडायला टाकू शकता, किंवा 3 डब्याचा कुकर असेल तर वरती आपण त्याच्यामध्ये आणखीन काही दुसरं शिजायला घालू शकतो. अशा पद्धतीने सुद्धा आपल्या गॅसची बचत ही नक्कीच होते. आता 1 ते 2 शिट्ट्या झाल्या की गॅस बंद केला की आतल्या वाफेवरती डाळ भात आपला एकदम छान असा शिजतो. आता माझ्याकडे छोटा कुकर होता आणि अशा पद्धतीने मी इथे वरण भात बनवलेला आहे. याच्यानंतरची टीप आणि एकदम महत्त्वाची अशी ही टीप आहे. आपण जेव्हा गॅस वापरतो तेव्हा गॅसच्या बर्नरवरती 8-10 दिवसानंतर कार्बन येतो आणि त्यामुळेच ना आपला गॅस हा मंद किंवा पिवळ्या रंगावरती चालतो आणि त्याच्यामुळे आपली गॅसची स्पीडसुद्धा एकदम कमी होते आणि आपल्याला गॅस जास्त लागतो. त्याच्यामुळे काय करायचं, या बर्नरची छिद्रे आपल्याला सुईच्या टोकाने छान पाडून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला याला साफसुद्धा करून घ्यायचं आहे. बर्नर आपण जर स्वच्छ करून घेतला तर त्यामुळे सुद्धा गॅस आपल्याला कमी लागतो. तर मंडळी, अशा पद्धतीने आपण गॅसची बचत नक्कीच करू शकतो. आता सर्वात शेवटची टीप, समजा तुम्ही अंघोळीसाठी पाणी जर गॅसवरती गरम करायला ठेवत असाल तर पाणी हे झाकण ठेवूनच आपल्याला गरम करायचं आहे. तुम्ही जर पाणी असं गरम करायला ठेवलं ना तर त्यामुळे सुद्धा गॅस जास्त लागतो. तर इथे मी झाकण ठेवून पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. किंवा अंघोळीसाठी पाणी तुम्हाला गरम करायचं असेल तर तुम्ही इथे इलेक्ट्रिक कॅटलीसुद्धा वापरू शकता. त्याच्यामध्ये सुद्धा पाणी गरम केलं तरीसुद्धा चालेल. आणि भाज्या बनवण्यासाठी ना आपण पाणी गरम करून घेतो. हेच पाणी जर तुम्ही इलेक्ट्रिक केटलीमध्ये गरम केले ना तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्या गॅसची बचत होणार आहे. तर मंडळी, आजच्या ह्या एकदम महत्त्वाच्या आणि छोट्याशा गॅस बचतीच्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चला परत भेटूया. तोपर्यंत बाय.